की काही जिम करताय, पोट घेऊन येताय आणि ऍपचे फोटो बघताय. 50,000 रुपयाची पैसे देतो तुम्हाला, ऍप्स करा. टायमिंग नाही, किती दिवसात करा. 2 लाख 2 लाख झाले. आता 2 लाख झाले, पण ह्या वयात ऍप्स काढायचे मी ते काही जोक नाही, त्याला ते कष्ट. बरं, आयडिया नाही कसली. एज इज जस्ट अ नंबर. वयाला मागे टाकून खरं तर ज्यांनी स्वतःचा फिटनेस जपलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना ज्या गोष्टीची आस आहे की आपला फिटनेस जपायचा आहे, अशासाठी एक अत्यंत चांगलं मार्गदर्शक उदाहरण ठरलेले राजेंद्र गायकवाड माझ्या सोबत आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. खूप खूप स्वागत. नमस्कार. आणि त्यांच्यासोबत त्यांचे ट्रेनर ओंकार जगतापही आहेत. ओंकार, तुमचंही स्वागत. ओंकारशी आपण बोलणारच आहोत, पण मला आधी तुमच्यापासून सुरुवात करायची आहे. 54 वर्ष वय अजिबात वाटत नाही एक तर तुमच्याकडे बघून. आणि ह्या वयात फिटनेस जपावा म्हणजे सुरुवात एकतर कधी केलीत आणि त्यामागची स्टोरी काय आहे ऐकायला आवडेल. एक 7 ते 8 वर्षापूर्वी चालू केलं. त्याच्या आधी एक सांसारिक किंवा काही कारण असतं, म्हणजे त्याच्यामुळं जमलं नाही. आणि 1991 साली घरावर दरोडा पडल्या, एक नस डोळ्याची तुटली होती. त्याच्या प्रॉब्लेममुळे मी 2017पर्यंत गोळ्या खात होतो, पेन किलर, कंटिन्यू पेन किलर डोक्याची. रोज 24 तास डोकं दुखायचं आणि पर्याय नव्हता त्याला. मेडिकलवाले आमची लहान 20-22 वर्षाची मुलं म्हणायची की काका नका खाऊ गोळ्या, पण म्हणलं पर्याय नाही, कधीतरी जाणार आहे. तर मी रोज डोकं दुखून तसं, त्यापेक्षा मग गोळ्याच खाऊन इतकं दुखायचं डोकं? इतकं दुखायचं, कारण ते शिर चोकअप झाले. मग तुम्ही डॉक्टरांकडे वगैरे नाही जायचं डॉक्टरांकडे, काय नाही. BP त्यावेळेस नव्हता सुरुवातीला. नंतर मग 2000 साली म्हणले मग बीपीची गोळी खाऊन बघू. बीपीची गोळी चालू केली तरी पेन किलर चालूच. 2005 साली शुगर चालू झाली. थोडं वर्कआउट काहीच नसल्यामुळं थोडं वजन वाढत गेलं. 50-55 किलोचं वजन 97 किलोपर्यंत गेलं. आणि त्याच्यानंतर मग एक देवदूत स्वामी समर्थ सारखा एक माणूस आमच्या जीवनात आला, माझ्या सचिन तात्या तुपे. त्यांनी जरा थोडंसं बोलून किंवा संघ स्वतःच्या घेऊन मला हे क्षेत्रात उतरवलं. पण 97 किलो जेव्हा वजन होतं, म्हणजे नाही का, एकूण आपल्या रोजच्या काही गोष्टी असतात, व्यवसाय असतो, काम असतं, अशा वेळी वजन कुठेतरी अडथळे निर्माण करायला लागतं. त्याचा त्रास काही व्हायचा का, म्हणजे एवढ्या वजनाचा? जास्त चालणं, म्हणजे चालता येत नव्हतं, किंवा सारखं आजारी पडणे, कंटिन्यू डोकं दुखणे, सारखं आजारी पडणे, काही कारण, काही बी थोडंसं चेंज झालं वातावरण, आजारी. घरचे बी वैतागले मला, पण काय करणार काय आता. जे 40 नंतर आपल्या डोक्याला जे थोडंसं म्हणजे हे येतं, स्ट्रेस येतो, किंवा आपल्याला ताण सहन होत नाही, चिडचिड होते, तर तो मला 40 ते 45 वर्षात जाणवला वयात. पण 46-47ला ज्यावेळेस वर्कआउट चालू केला, हे ट्रेकिंग चालू केलं, इतकी मानसिकता बदलली मॅम, मला कसलाही ताण येत नाही आता. आणि आपल्या जीवनाला जेवढे पैसे लागतात तेवढे आले तरी आनंद आहे असं वाटतं आता. पण आपलं शरीर चांगलं राहावं, म्हणजे खरोखर आनंद मिळतो. आणि हे कॉम्पिटिशन वगैरे करतो तर ह्याच्यात काय पैसे मिळतात असा विषय नाही आहे, पण फक्त एक गोल की बाबा हे ट्रेकिंग आपले हे केलं तर 8 महिने आपण काय करतो, बॉडी वजन वाढवतो, जिम टाईप प्रोटीन खाऊ, आणि 4 महिने आपण वजन उतरवतो. म्हणजे हा गोल राहिल्यामुळं आपण रोज वर्कआउट करतो. पण आता माझा मुद्दा असा आहे ना, मला खूप सुरुवातीपासून तुमचा प्रवास ऐकायचा आहे. म्हणजे मगाशी आपण जेव्हा बोलत होतो तर तेव्हा तुम्ही म्हणालात की काही जण ट्रेकिंगला जायचे आणि आम्ही त्यांची मजा घ्यायचो, कारण तेव्हा ते फिटनेसचं तेवढं उमगलेलं नव्हतं, तेवढं महत्व. तर ते जरा स्टोरी सांगा ना, आणि मग ती पैज आणि मग कसं ते सगळं झालं. हां, ट्रेकिंगला गेल्यानंतर आता मित्रच असायचे, पण आम्ही जात नव्हतो. ते आले ट्रेकिंगवरून की मग आम्ही आपलं चेष्टा मस्करी करायची दोनची, की बाबा काय पदरचं घावणी दगडी दोंड चढताय, त्याचा काय फायदा आहे. आता त्यांना ते काय आम्ही हे व्हाय ना, नाही का, आम्ही जाय ना त्यांच्याच्याने. मग त्यांनी सचिन तात्या तुपे यांना सांगितलं की बाबा हे अशी नावं ठेवते, ती दोघं तिघं नावं ठेवतात का. मग म्हणले उद्या येतो न्यायला घरी. मग आम्ही 3-4 जोडीदारांना आम्हाला पहाटे 4 वाजताच न्यायला आले हे, आणि ह्यांच्या पुढं चालत नाही काय. ते तुम्हाला 4 वाजता घ्यायला आले हो, आणि तुम्हाला ट्रेकिंगला नेलं. ट्रेकिंगला मग काय झालं तिथं? ट्रेकिंगला नेल्यानंतर 100-200 मीटर चाललो असं, फक्त थोडंसं मीटर असं ट्रेकिंगला. तर तिथून पुढं म्हणजे हेच व्हाय ना, म्हणजे जाईनच वजन 97, पायच एकदम असे दगडागत झाले, एकदम टाईट. आणि माझ्याबरोबर एक अजून जोडीदार होते,
नवले म्हणून, तर ते आणि मी एकसारखंच. बाकीचे गेले आम्हाला सोडून पुढं. आम्ही तिथंच बसलो. 1 तासभर बसल्यानंतर उठायचा प्रयत्न केला, उठता सुद्धा आहे ना, इतके पायकडे झाले. कसं तरी एका मेरीला धरून उठलो, गाडीपर्यंत आलो. घरी आल्यानंतर दिवसभर झोप बी आहे ना आणि चालता बी आहे ना, म्हणजे तसंच नाही का, मसल हे झाले. आणि रोज नेहमीप्रमाणे संध्याकाळी 6 वाजता परत ऑफिसला जायची वेळ ती. मग त्यावेळेस गेल्यावर हे आले. त्यांनी थोडंसं चांगल्या भाषेत, आता ती भाषा आता सांगू शकत नाही, इतके वाईट बोलले. म्हणले तुम्ही आहे ना, म्हणजे माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचे नाहीत. ह्याच्यापेक्षा अजून वाईट बोलले. पण आता हेच जर एखादा मित्र बोलला असता तर आपण त्याला काहीतरी उलटं पालटं बोलून ते विषय सोडून दिला असता. पण विचार केला, म्हणजे माणूस असं बोलतोय म्हणजे त्यात काहीतरी तथ्य आहे. म्हणजे ते मनालाच विचार केला आम्ही आणि ठरवलं की वर्कआउट म्हणजे ट्रेकिंग करायचं. 3 महिने आम्ही आठवड्यातून 2-3 4 वेळा ट्रेकिंग करायचो. त्याच्यात जवळजवळ 8-10 किलो वजन कमी झालं 3 महिन्यात. कमी झालं फक्त ट्रेकिंग. कारण त्यावेळेस जिम रेन्युएशनला होती, जिमची आयडिया बी नव्हती मला. 3 महिन्यानंतर मला सांगितलं यांनी की आपले जिमचं रेन्युएशन झालेलं आहे, तुम्ही तेवढं उद्घाटनाला जा आणि उद्यापासून आपल्याला जिमला जायचं आहे. तर काय रेन्युएशनला तर मी म्हणजे उद्घाटनाला गेलो नाही. मग ते म्हणले का गेला नाही काय, तर म्हणलं तर मला काय आयडिया नाही त्याची एवढी, त्याच्यामुळे नाही गेलो. मग दुसऱ्या दिवशी बरोबर त्याच टायमिंगला उठवायचं, त्याच टायमिंगला जिम चालू झाली. आनंद एवढा मॅडम त्यांच्याबरोबर वर्कआउट करायचा की मग कुणी काही बोललं तरी मला ट्रेस आला नाही किंवा मानसिक. लोकांच्या नजरा कशा असायच्या? नजरा वाईट नाही, म्हणजे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच. करेक्ट. वजन वाढलेलं त्यात म्हणजे एज असं 50च्या जवळपास. सगळे काका म्हणत असतील. काका म्हणतात सगळे, म्हणायचीच, कारण काकाच होते. पण माझी मानसिकता खराब नाही झाली. केवळ आमचे मित्र, आता सचिन दादा टोपे म्हणा, एक पंडित जेंडे म्हणा, अजून असे 2-3 आहेत. हे कंटिन्यू आपल्या संघ होते. ह्यांनी ग्रुप 1 4-5 जण. पण ह्यांनी कधी आपल्याला हे नाही केलं, मानसिकता ढळू नाही दिली. हे 4-5 जणांनी, त्याच्यामुळे मी कंटिन्यू चालू राहिलो. आणि फक्त एक विचार केला की आपल्याला आता बाकीचं ट्रेनर आपल्याला जवळ करीत नाहीत, कोणतं प्रोटीन आपल्याला परवडत नाही. थोडक्यात परवडत नाही म्हणण्यापेक्षा ते घ्यायचं नाही. अशा हिशोबाने मी आपलं 2 वर्ष व्यायाम करत बसलो. आणि मनाचा डाएट थोडक्यात हो झालं ना. मनाचा डाएट ह्याच्यात की तेल टाळणे पूर्ण 100%, आणि साखर टाळणे, तळलेलं टाळणे, गोड टाळणे, थंड पेय टाळणे, हे सगळं थोडं करून सगळं बंद केलं मी. हळूहळू केलं, एकदाच नाही झालेलं. मग घरीच जेवायचं, आणि पण जे असेल घरी तेच. त्याच्यानंतर मग 2 ते 2.5 वर्षानंतर आम्ही आपल्या ऑफिसमध्ये बसलेला असताना फेसबुक वगैरे, आता त्यावेळेस इंस्टाग्राम तर नव्हतं मला वाटतं एवढं फास्ट, फेसबुकच होतं. तर ते ॲप्स वगैरे फोटो यायचे, ते जिमचं सारखं बघितलं की ते येतं. मग ते मित्र आपलं चेष्टा करायला लागली परत की काय जिम करताय, पोट घेऊन विणताय आणि ॲपचे फोटो बघताय. आता मी आपला असं दिला विषय सोडून. म्हणलं ते करीत नाही, आपण तरी काय लक्ष द्यायचं. मग त्यांना जरा जोर आला, म्हणले मग 50,000 रुपयाचे पैसे देतो तुम्हाला, ॲप्स करा, टायमिंग नाही, किती दिवसात करा, 50,000 देतो. तो विषय तरी सोडून दिला. मग शेजारी बसलेले दुसरे जोडीदार म्हणले माझे बी 50,000, 1 लाख थोडंसं 1 लाख झाले. मग थोडंसं क्लिक झालं, म्हणलं ते बी विषय सोडून दिला. म्हणलं जाऊ दे. मग तिसरे IT वाले जरा आमचे जोडीदार होते. मग ते आता 3 प्रोफेशनल आहेत. म्हणले माझे 1 लाख रुपये, 2 लाख झाले. आता 2 लाख झाले, पण ह्या वयात ॲप्स काढायचे, मी ते काही जोक नाही, त्याला ते कष्ट, बरं आयडिया नाही कसलीच ॲप्स काढायची किंवा काय, फक्त फोटोत पाहिले. आणि मग तरी पण ऑफिसच्या बाहेर पडताना एक डोक्यात तेच की उद्या एखादा ट्रेनर बघून आपण ते काहीतरी करायचं. जिममध्ये एंट्री केल्यानंतर जे पहिले ट्रेनर भेटतील ते आपले. मग दुसऱ्या दिवशी 5 वाजता गेल्यानंतर एंट्री केले तर ओंकार सर भेटले. ते नवीन, म्हणजे ते शिकूनच आलते त्याच्या आधी थोड्या दिवस, आणि आमची ओळख होती. पण एक काका, ह्याच्या पुढे नाही, एवढं काका फक्त. ते बी सचिन तात्यांमुळं ओळख, बाकी काय आपली ओळख नव्हती. ते हाय हॅलो. यांना मी डायरेक्ट ॲपचा डाएट मागितला, आणि जरा मग थोडंसं ते हसले. आणि माझं आजपर्यंत रेकॉर्ड आहे मॅडम, मी काही लय मोठं झालेलं नाही, पण माझं रेकॉर्ड आहे. मला एखादा माणसाने डिवचलं की त्याच्यात मी प्रगती केलेली. म्हणजे पहिल्यांदा जोडीदारांनी डिवचलं की नाही का ट्रेकिंग करू शकत नाही, त्याच्यानंतर काही नाही डिवचलं की तू वयामुळं हे करू शकत नाही, जिम करू शकत नाही.
त्याच्यानंतर सरांनी थोडक्यात डिवचलं की ह्या वयात काका होत नाही. म्हणजे जे नॅचरली चाललंय निसर्गाच्या नियमाने त्याच्यात बरोबर बोलतात सगळे हे टप्प्याटप्प्यावर, फक्त मी त्याच्या विरोधात जातो. ओके, आता मला ओंकारकडे यायचं, त्याचा विषय निघाला तर ओंकार, म्हणजे तुमच्या बाबतीत की पहिला ट्रेनर जो दिसेल त्याच्याकडनं मला आता ट्रेनिंग घ्यायचं आहे आणि पहिला ट्रेनर तुम्ही दिसलात आणि त्यांनी सांगितलं की मला ॲप्सचं डाएट द्या, काय पहिली रिएक्शन होती, काय विचार केला? लोक, मी रोज जवळजवळ 50-60 लोक येतात भेटायला. सर मला 5 किलो कमी करायचं आहे, सर मला 5 किलो वजन वाढवायचं आहे, सर मला बॅक इंजरी आहे तेवढं मला फिक्स करून द्या, पोस्चर फिक्स करायचं, हे करायचं. आणि हे आलेत वय 50, वजन 97, म्हणजे मला तर वाटलं 100+ वजन आहे, ठीक आहे. आणि म्हटले मला ॲप्सचा डाएट द्या. मग ऑब्व्हियसली माझी रिॲक्शन तीच असणार की मला ॲक्च्युली हसायचं नव्हतं, मी कधी असं डिमोटिवेट करायचं माझा हेतू नव्हता, पण मला थोडीशी गंमत वाटली की का असं म्हणतात. काका म्हटलं ह्या वयात, म्हटलं थोडंसं अवघड आहे, पण आपण नाही का म्हणजे बघूया. मी थोडक्यात टाळलं त्यांना की मला माहिती आहे लोक येतात 5-5 किलो कमी करायचं असतं त्यांना, स्टार्टिंगचे 5-6 दिवस करतात, महिनाभर करतात, सोडून जातात. त्यामुळं सिरियसली मी एवढं त्यावेळेस घेतलं नव्हतं. पण ते परत आले की नाही सर करायचंय, ठीक आहे. मग त्यानंतर मग ती जर्नी सुरू झाली. हसायला आलं कारण अचानक म्हणजे. पण मग ती जर्नी कशी होती? म्हणजे जर्नी असं म्हणजे त्यांना प्रॉपर मी वर्कआउट दिलं, डाएट दिलं, ठीक आहे. आणि मी म्हटलं ठीक आहे बघूया, म्हणजे महिनाभर करू द्या, त्यानंतर बघता येईल किती डेडिकेशन आहे त्याच्यावर वरती कळतं. डेडिकेशनने केलं, 1-2 महिने अपडेट चालू होते आमचे. मी दर 2 आठवड्याला वगैरे अपडेट घ्यायचो, हाईट वेट जे काय रिझल्ट येतात का नाही खरंच. आणि मध्ये महिनाभर माझा थोडे प्रॉब्लेम चालू होते, मग मी जिमला मोस्टली आलो नव्हतो, पण त्यांचा दिला डाएट वर्कआउट चालू होता. महिन्यानी ज्यावेळेस मी परत आलो त्यावेळेस म्हटलं हा यार, म्हणजे त्यावेळेस ॲपचं डेफिनेशन दिसलं आम्हाला स्टार्टिंगला पहिल्यांदा. तो जो आनंद होता तो म्हणजे माझ्यासाठी पण ती गोष्ट खूप मोठी होती ॲक्च्युली. म्हणजे थोडक्यात इम्पॉसिबलच टाईप की एवढ्या वयात एवढं वजन कमी करू शकतं माणूस आणि ह्या वयात पण एवढं फॅट लॉस होऊ शकतं. डायबिटीज BP असून सुद्धा पण जर डेडिकेशननी केलं तर काही पण शक्य आहे. हे माझ्यासाठी पण खूप सरप्रायझिंग होतं त्यावेळेस. आता मला त्यांना विचारायचं आहे की म्हणजे नॉर्मल डाएट, आता नॉर्मली कसं असतं की 2 पोळ्या किंवा 1 भाकरी, 1 वाटीभर वरण, वाटीभर ग्रीन व्हेजिटेबल वगैरे, किंवा दही, एक बेसिक डाएट देतात की तुम्हाला प्रोटीन वाढवा, थोडेसे कार्ब्स कमी करा, अशा पद्धतीचं एक बेसिक डाएट देतात. पण असं असताना तुम्हाला जो डाएट आहे तो खूप स्पेसिफिक असतो, विशेषतः तुम्हाला ॲप्स वगैरे असेल तर, की किती ग्रॅम कार्ब्स खायचंय, किती ग्रॅम प्रोटीन खायचंय, किंवा व्हेजिटेबल्स किती खायच्यात. इतकं अवघड डाएट आणि इतकं हार्डकोर व्यायाम, तुमच्यासाठी ही जर्नी कशी होती? माझ्यासाठी एक चॅलेंज असल्यासारखं झालं, कारण एवढे मित्रमंडळी आहेत मॅडम, त्याच्यात 4 चांगली आहेत, 40 खराब आहेत मान्य आहेत, पण त्यातली बी जे आपल्याला म्हणजे चिथावणी देतात ते खरे मित्र म्हणले पाहिजेत, कारण त्यांच्यामुळंच हे सगळं. आणि डाएट वाटीभर किंवा अर्धी भाकरी 1 भाकरी हा मला माहीतच नव्हता, कारण ह्या सरांनी डाएट देताना डायरेक्ट ग्रॅममध्ये मोजून दिला की रॉ मटेरियल असं घ्यायचं, म्हणजे समजा राईस 50 ग्रॅम रॉ, त्याचा किती हो पुढं तुम्ही पाणी किती म्हणजे कच्चा तांदूळ 50 ग्रॅम एका टायमाला घ्यायचा, किंवा चिकन घेतलं तर एका टायमाला रॉ म्हणजे कच्चं चिकन तुम्ही 200 ग्रॅम घ्यायचं. शिजल्यानंतर किती होईल? जनरली डाएट देताना ट्रेनर लोक देतात की वाटीभर घ्या, किंवा हां एक अर्धी एक चपाती घ्या, 2 चपात्या घ्या. पण मला ती सवय लावलीच नाही त्यांनी. आणि दुसरी गोष्ट मग ह्यांनी तो डाएट दिल्यामुळे मला ती सवय लागली. घरातल्यांनी काय केलं? घरातले नाही, ते जर थोडंसं म्हणजे मिसेस चिड म्हणजे नाही का, नाही जुळलं ते. मग काय करायचं, मी सकाळी साधारण 9 वाजता ऑफिसला जायचो, दुपारी 2ला वगैरे यायचो. मी यानंतर ऑफिसवरून मी येताना चिकन आणायचो, शिजवायचं आपलं, तांदूळ बी आपलं आपण वजन करायचं. नाही, आणि विषय काय माहिती का, जेवढं चव कमी असेल तेवढा आनंद वाटायचा, कारण जेवढी चव नाही आहे तेवढं आपल्या शरीराला चांगलं हे माझ्या डोक्यात बसलं होतं. त्याच्यामुळे जशी चव असेल, आणि कसं असतं समजा तुम्ही जेवण वाढवलं मॅडम आणि ते खराब झाले समजा, तर ते तुम्हाला आवडणारच आहे, कारण ते मीच बनवलंय, कसं झालं तरी ते मला खायचं आहे. हां, मग ते तशा हिशोबाने. पण तिला ते बनवून असताना सुद्धा मी नाही बनवून दिलं का, तर मला
तेवढं कडक करायचं होतं. कारण जनरली लेडीज काय करतात की आपण म्हणलं ना ते एवढं टाक, तूप टाक किंवा तेल टाक, तर ते त्याच्यापेक्षा ते जाणार, कारण ते चांगलं दिसत नाही. मग थोडंच टाकू, मग थोडंसं मसाले टाकू, मसाले थोडंसं टाकू, हे थोडं हे टाकू. टाकू. ते मला माहिती आहे, त्याच्यामुळं तो विषय मी कट केला आणि माझं मीच बनवलं. एक साधारण 6 महिने वर्षभर केलं. मग त्याच्यानंतर ह्या 3-4 वर्षात सर्व टोटल डाएट ती बनवते. मी आता नाही काय बनवत. म्हणजे पण ती सवय लावली ती. पण मला ती सवय की रॉ मटेरियल वजन करायचं. मग आता बाहेर गेले, पाहुण्यांकडे गेले वगैरे, पाहुण्यांकडे गेल्यावर 99% मी जेवत नाही. आता त्यांना सवय झाली असेल. सवय झालेली आहे. आता रात्रीच मी एका कार्यक्रमात गेलोय आमच्यात, तर मला 1 महिना खायला सांगितलंय आणि 1-2 महिने खा काही पण म्हणण्यापेक्षा थोडंसं प्रोटीनयुक्त पण खा म्हणले का काही विषय नाही. पण रात्री विषय असा झाला की मी शिरल्याची चालू झाला गोंधळ त्यांचा. म्हणजे ते माझ्यापासून कोणी हटानाच. त्याच्यानंतर जेवण चालू झाले प्रत्येक जण येतं, हां तुम्ही काय खात नसताल, तुम्ही काय खात नसाल. अहो काय सांगायचं, रात्री जेवणच झालं. आणि मग ते मरण व्हायला लागले. आता कुठं गेलं ना ते समोरच्या डायरेक्ट होणार तुझं डाएट असेल. 99% मी तर काय खात नाही आणि इच्छा सुद्धा होत नाही मॅडम. कुठं गोडची तर अजिबात इच्छा होत नाही. 0% आहे गोड. सो बेसिकली ओंकार, मला तुमच्याकडे यायचं आहे की एक तर 2 प्रश्न माझे. ते म्हणजे सध्या ना इंटरनेटवरती असं खूप वेळ असतं ना की म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणजे थाईचे फॅट जास्त आहे तर त्याचे व्यायाम दाखवले जातात की आम्ही लॉस करू, किंवा मग वेगवेगळ्या बॉडी टाईपसाठी वेगवेगळे हे, आणि इंटरनेटवरनं ते व्हिडिओज असतात की हे 2 times इन अ डे करा, किंवा 5 हे जे 5 सेट आहे ते दिवसात तुम्ही 2 वेळा करा, 20 दिवसामध्ये तुमचं एवढं फॅट लॉस होईल वगैरे. ह्या जाहिराती किती खऱ्या असतात, म्हणजे कसं ते आपण ते खरं मानून करावे का तसे व्यायाम? खरं सांगायचं झालं ना की हे तुम्हाला रेकमेंड कोण करतं ते बघणं महत्त्वाचं आहे, की तो ट्रेनर जो तुम्ही जो ऑनलाईन व्हिडिओ बघताय तो खरं सर्टिफाईड आहे की नाही आहे. फॉर एक्झाम्पल जे म्हणतात आता लोक, तुम्ही लेग्स कमी करायचं एक एक्झाम्पल दिलं, लेग्सचे वर्कआउट दाखवतात, पण तुम्हाला माहिती आहे का फक्त लेग्सचं फॅट कमी करणं पॉसिबल नाही आहे. तुम्हाला जर फॅट कमी करायचं आहे, तुम्हाला ओव्हरऑल बॉडीचं फॅट पर्सेंटेज कमी करायला लागतं. फॉर एक्झाम्पल तुमचं बॉडी फॅट 35% आहे, तर ते तुम्ही हळूहळू ड्रॉप करू शकता. जर कुठला ट्रेनर म्हणतोय की तुम्ही हे लेग्स हा वर्कआउट करा, लेग्सवरचं फॅट कमी होतंय, समजून जायचं तो एज्युकेटेड नाही आहे. आणि आत्ता ह्या स्टेजला फेक ट्रेनर्स म्हणू शकतो आपण, की जे 2-3 दिवसात सर्टिफिकेट करून 2-3 दिवसात होतं. सर्टिफाईड ट्रेनर जर तुम्हाला व्हायचं असलं तर 1 मंथचे कोर्सेस आहेत, लगेच सर्टिफाईड तुम्हाला एक येतं. पण तो खरा सर्टिफाईड आहे का नाही हा खरा प्रश्न आहे. आणि ॲक्च्युली प्रत्येक 5 माणसात तुम्हाला 2 ट्रेनर सापडतात. आता कोणी पण ट्रेनर येतं, कोणी पण कुठं पण बघणार व्हिडिओ टाकणार. फॉर एक्झाम्पल डाईट पाहिजे नेटवरती करणार, ChatGPT करणार, जे की नाही केलं पाहिजे. ॲक्च्युली तुम्ही जर एज्युकेशनला एवढं इम्पॉर्टन्स देताय तर तुम्ही हेल्थला पण तेवढं इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. तुम्ही कुणाकडनं डाएट घेताय, त्याचं सर्टिफिकेशन काय आहे, त्याचं एज्युकेशन काय आहे, त्यांनी ऑलरेडी किती क्लायंट ट्रान्सफॉर्म केलेत हे बघितल्याशिवाय तुम्ही डायरेक्टली ट्रस्ट नाही करू शकत. तुमची हेल्थ चांगली होण्याच्या ऐवजी अजून खराब होऊ शकते. ट्रेनर पण निवडून घेतला ट्रेनर पाहिजे निवडता तुम्ही. आला पाहिजे. एक्झॅक्टली. हा एक मुद्दा. आणि दुसरा म्हणजे महिलांसाठी म्हणजे वेगळे व्यायाम असतात का? आणि दुसरं म्हणजे महिलांनी वेट ट्रेनिंग करू नये असं पण मी खूप ठिकाणी बघितलं. किती खरं आहे? पहिला तुमचा मुद्दा मी सॉल्व्ह करतो की महिलांसाठी असं काय वेगळं वर्कआउट नसतं. थोडंसं डाएटमध्ये फरक असतो मेल आणि फिमेलमध्ये, पण मोस्टली वर्कआउट जे मेल करतात ते फिमेल करू शकतात. दुसरी गोष्ट आपल्या इथं ज्यावेळेस फिमेलला बॉडी वेट लॉसचा प्रश्न येतो किंवा फॅट लॉसचा प्रश्न येतो, त्यांच्या डोक्यात पहिलं येतं योगा, ठीक आहे, त्यानंतर झुंबा, त्यानंतर कार्डिओ, स्विमिंग, सायकलिंग. मला खूप रिअरली असं बघायला मिळतं की हा यार कोणती तरी महिला जी म्हणते मला वेट ट्रेनिंग करायचंय. सगळ्यात इम्पॉर्टंट आत्ताच्या काळात सगळ्यात इम्पॉर्टंट वेट ट्रेनिंग आहे. कारण मसल बॉडी बिल्डर्स फक्त जिममध्ये वर्कआउट करतात ही एक मिथ आहे. आजकालच्या आत्ता ह्या स्टेजमध्ये वुमेन्सनी पण वेट ट्रेनिंग केली पाहिजे, कंपल्सरी आहे. कारण जेवढा पुरुषांना मसल मास इम्पॉर्टंट आहे तेवढाच मसल मास इम्पॉर्टंट आहे फिमेलसाठी. तर ज्यावेळेस फिमेल वेट ट्रेनिंग करायला लागतात त्यावेळेस त्यांचे जे जॉईंट्स पेन होतात, नी पेन होतात, लोअर बॅक पेन होती, परत हात दुखतात. ते का दुखतात? कारण त्याचा कधी उपयोगच नाही केलेला, ते मसलमध्ये स्ट्रेंथच नाही राहिलेली. तर बेसिक गोष्ट ज्यावेळेस तुम्ही वेट ट्रेनिंग करता त्यावेळेस तुम्ही मसल बिल्ड करता.
मसल बिल्ड करता याचा अर्थ असा नाही की तुम्ही बॉडी बिल्डर होताय. मसल बिल्ड करता याचा अर्थ असं की तुम्ही स्ट्रेंथ गेन करताय. ठीक आहे, जेवढे मसल मास तुमच्या बॉडीमध्ये असेल तेवढी जास्त तुम्ही सस्टेनेबल राहताल. तुम्हाला जॉईंट्स पेन होणार नाही, तुम्ही ऍक्टिव्ह जास्त राहणार, तुम्हाला हार्मोनल्स इश्यू होणार नाही. ठीक आहे, तर वेट ट्रेनिंग इज मस्ट, मी म्हणत नाही इम्पॉर्टंट, मस्ट आहे आजच्या फिमेल्ससाठी. केलंच पाहिजे. झुंबा योगा नो डाऊट करा, पण त्याच्याबरोबर 3 दिवस कमीत कमी वेट ट्रेनिंग ठेवा. आता पुढचा प्रश्न की फक्त डाएटनी वजन कमी होतं अशी पण एक म्हणजे हे आहे आणि काहींना त्याचा रिझल्ट येतो, Right, पण ते right. कितपत योग्य आहे? ठीक आहे, सो तुम्हाला जर खरंच फिटनेसचा फायदा करून घ्यायचा असेल तर 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर तुमचा डाएट, दुसरं म्हणजे वर्कआउट आणि तिसरं म्हणजे रेस्ट. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही वर्कआउट करता त्यावेळेस तुम्ही मसल्स तुमचे डॅमेज होतात. ठीक आहे, त्याला रिपेअर करायला आपण चांगला डाएट करतो, म्हणजे तुम्ही चांगलं फ्यूल टाकताय बॉडीमध्ये. त्या फ्यूलचा जर तुम्हाला चांगला उपयोग करायचा असेल तर तुम्हाला रेस्ट पाहिजे असेल, कारण बॉडी तुमची रिकवर फक्त रेस्ट ज्यावेळेस तुमची चांगली असती त्यावेळेस फक्त रिकव्हरी होती बॉडी. तर ह्या 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही फक्त डाएट करताय एवढा रिझल्ट नाही येणार, तुम्ही फक्त वर्कआउट करताय एवढा रिझल्ट नाही येणार, पण तुम्ही ह्या 3 गोष्टी ज्यावेळेस बॅलन्स करून करता त्यावेळेस जो रिझल्ट बघायला मिळतो तो आउटस्टँडिंग असतो. येस, थँक्यू. की काय ज्या काही 4-5 गोष्टी होत्या की ज्या मिथ होत्या किंवा ज्या सोशल मीडियावर ऐकल्या होत्या त्याच्याबद्दलचे गैरसमज तू दूर केलेस. अगदी शेवटचा प्रश्न, प्रत्येकाला आजच्या काळामध्ये फिटनेस राखायचा आहे, म्हणजे तुम्ही तर त्याच्यासाठी एक अत्यंत चांगलं आयडियल उदाहरण आहात. पण अशा वेळी पहिला दिवस असतो ना, म्हणजे ती पहिल्या दिवसाची हिंमत करून जिम मध्ये पाऊल टाकणं आणि ते कंटिन्यू ठेवणं, त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं, ही खरं तर महत्वाची गोष्ट आहे. यांना जाता जाता शेवटी काय सांगाल? उलट ती येतात, काय केलं बाबा तुम्ही, असं केलं, म्हणजे बरेच आहेत असे. मग ते परत दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळच्या बरी उठायला मजबूर करतात. आता लोकांच्या भावना झाल्या की मी असं आहे. आता हे जर बदललं मॅडम तर परत आपलं सगळं हे होईल. आता बदलू देणार नाही एवढं नक्की. जे वेळेस वय आहे जोपर्यंत आपण आहे ते तोपर्यंत वर्कआउट करीत राहणार एवढं नक्की. आणि लोकांना आपलं, आणि हे चांगलं आहे. जर कोण म्हणलं वाईट आहे तर आपण सोडून बी देऊ, नाही काय, हा विषय. त्यामुळे आनंद आहे या भागात, या क्षेत्रात. आणि मला असं वाटतं की म्हणजे फिटनेस तुम्हाला, मला असं वाटतं की फिट होण्यासाठी तुम्हाला कुठल्या वयाची गरज नाहीये की मी आता 40चा आहे मगच मी जिम लावेल, 30चा आहे मगच मी स्वतःच्या शरीराची काळजी घ्यायला सुरुवात करेल. त्यामुळे आजारांची वाट बघू नका, त्याच्या आधी स्वतःला आजारांपासून दूर करण्यासाठी आधीच शरीराची काळजी घ्यायला सुरुवात करा. मी असं स्पेसिफिक आम्ही म्हणत नाही आहोत की जिमच लावा, पण स्वतःची काळजी घ्या. त्या गोष्टी ज्या पद्धतीने शास्त्रीय आहेत त्या योग्य मार्गदर्शकाच्या मदतीने घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं यांच्याशी बोलताना मला जे जाणवलं ते की तुमचे फिटनेस फ्रीक मित्र असणं आजूबाजूला हे फार महत्वाचं आहे. तुमची संगत काय आहे, आणि जर तुमच्या आजूबाजूला असे 4 स्वतःच्या शरीराची काळजी घेणारे मित्र असतील तर मला वाटतं त्याच्याहून चांगली संपत्ती कुठलीच नाहीये. त्यामुळे नवीन वर्षाची वाट बघू नका, आधीच आपण आपल्या शरीराची काळजी घेऊया आणि त्यासोबतच सकाळला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच, तुम्ही दोघे जण आलात आणि छान गप्पा झाल्या. मला वाटतं 54व्या वर्षी बॉडी बिल्डर असणं हे खरंच एक खूप वेगळं आणि सगळ्यांसाठी, आमच्या सगळ्यांसाठी, अगदी माझ्यासाठी सुद्धा पर्सनली प्रेरणा घेणारं उदाहरण आहे. त्यामुळे थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.